आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुठे तुझा अँग्री यंग बा? हळू बोला ना। बा मोहन सरांच्या गाडीवर गेला आहे। मला का हळू बोलायला लावतेस? बाहेर गेलाय ना, आणि गणी पण शाळेत गेला असेल, मग काय हरकत आहे ना? ती बघते की। कोणती? ती कोणती? जास्वंदी। सॉरी, नाही बरोबर आहे। पण मला एक सांग पारू, म्हणजे त्या जास्वंदीच्या फुलाच्या साक्षीनेच तर आपलं प्रेम फुललं आहे ना? मग आता तिच्या समोर जर आपण असं एकमेकांना भेटतोय, लपून छपून एकमेकांशी बोलतोय, रोमॅन्टिक होतोय, तर मग तिला ते आवडणार नाही का? हो का? हो. काय आदित्य दादा? नाही म्हणजे त्या परितोषने लग्न केलं म्हणून तुला पण घाई झाली का? एक तर माझा आणि त्या परितोषचं कंपॅरिझन करू नकोस, कळलं का? परितोषने एकतर त्या मूर्ख दिशा सोबत लग्न केलंय। कुठे ती दिशा आणि कुठे पारू? आणि तू बरोबर बोलत होतास। त्या दिशाने ना हे लग्न फक्त प्लॅन म्हणून केलंय आपल्या घरात शिरण्यासाठी। तिचं काही प्रेम वगैरे नाहीये त्या परितोषवर। एक्झॅक्टली, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय। पण मग आता पुढे काय करायचं आपण? माझ्याकडे कमाल प्लॅन आहे। काय? त्याच्यामुळे आपण तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवू शकतो। कसं? आज त्यांचा हनीमून आहे। प्रीतम, काही काय बोलताय तुम्ही? हनीमून आहे मग काय करायचं? तुम्ही काय तिला अद्दल घडवणार आहात की तिच्या हनीमूनची सगळी तयारी करून ठेवणार आहात? तसं नाही, पण नाही, एक मिनिट प्रिया, प्रीतम म्हणतो ते बरोबर आहे। हे बघा, त्या दिशाचं परितोषवर काही प्रेम नाहीये, त्यामुळे ती त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण होईल असं काही करणारच नाही। ऍक्च्युली म्हणजे दिशा आणि परितोष यांच्यामध्ये फार काही चांगले रिलेशन राहणारच नाही, आणि इव्हेंच्युअली परितोषला पण कळेल की ती दिशा कशी आहे। आणि आपल्याला तर माहितीच आहे की दिशा या घरात तिच्या स्वार्थापोटी आली, पण तिचा या घरात येण्यामागे काय हेतू आहे ना तेही आपल्याला कळेल। येस, इकडे हा प्लॅन सांगतो। डंग डंग